बीडमधून जरांगे यांच्याकडून देखील दुग्धाभिषेक केला जातोय। आषाढी एकादशी निमित्त जरांगे यांच्याकडून दुग्धाभिषेक केला जातोय। जरांगेंनी 2 दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये जाऊन तिथे देखील विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं होतं। विठ्ठलाला आरक्षणासंदर्भात साकडं घातल्याचं देखील त्यावेळेला जरांगे म्हणालेले होते आणि आज बीडमध्ये जरांगे यांच्या हस्ते मध्यरात्री हा जलाभिषेक आपण केला बघतोय। दुग्धाभिषेक सुरू आहे। आषाढी एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर आषाढी एकादशीचं महत्त्व केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाहीये तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे। या दिवशी भक्तांचं एकत्र येणं, उपासना आणि वारीमधून एकता आणि सर्व समर्पणाचं महत्त्व अधोरेखित होत असतं। जरांगे पाटलांचं देखील असंच समर्पण आहे। मराठा आरक्षणासंदर्भातलं संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत। आरक्षणासंदर्भात जनजागृती केली जाते, शांतता रॅली त्यांच्याकडून काढली जाते। पंढरपुरात 2 दिवसांपूर्वी ते गेलेले होते, तिथे विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलाला आपण साकडं घातलेलं आहे की लवकरात लवकर आरक्षण मिळावं, सरकारला सुबुद्धी द्यावी, असं जरांगे पाटील म्हणालेले होते। आणि आज बीडमध्ये त्यांच्याकडून दुग्धाभिषेक केला जातोय। नारायणगडावर आहेत मनोज जरांगे आणि नारायणगडावर त्यांच्याकडून दुग्धाभिषेक केला जातो। यावेळेला आपण बघतोय भगवी वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहेत। जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून तर आज आषाढी आहे आणि आषाढी निमित्तानं नारायणगडावर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या या मूर्तीला जलाभिषेक केल्यानंतर जरांगेंकडून विधिवत पूजा देखील केली जाते आणि या वेळेला त्यांच्यासोबत काही नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि याच लढ्याला यश मिळावं यासाठी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला आपण साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि आज आपण बघतोय विधिवत पूजा केली जाते। आषाढी एकादशी निमित्त देवाला देखील ते साकडं हेच घालतायत, लवकरात लवकर आरक्षण मिळावं, सरकारला त्या संदर्भातली सुबुद्धी द्यावी। आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचं विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त हे पंढरपूरमध्ये जात असतात, तर ज्यांना तिथे जाणं शक्य होत नाही, जिथे जिथे विठ्ठल आहे तिथे जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घातलं जातं। जरांगे पाटील हे देखील नारायणगडावर आहेत आणि तिथे विठ्ठलाला त्यांनी जलाभिषेक केलाय, दुग्धाभिषेक केलाय आणि विधिवत त्यांच्याकडून पूजा देखील केली जाते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.